ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हं? तर मंडळी, आज आपण नाव, व्यक्तींचे नाव, मुलांचे मुलींचे नाव आणि त्यांचं जीवन कशा पद्धतीनं असतं हे पाहणार आहोत. आता हा प्रश्न आपल्याला आलेला आहे नावाच्या संदर्भात, म्हणून आपल्याला त्याच्यावर बोलायचंय आणि थोडक्यात बोलायचे, जास्त विस्तारित बोलायचं नाही, पण एक थोडक्यात काही ठराविक 5-7 नावं घेऊया आणि त्या नावाच्या माग त्यांचं जीवन कशा पद्धतीने असतं थोडक्यात बघणार आहोत. पण यातील कुणाचे आपल्या संबंधित व्यक्तीचे बी नाव असू शकतात. अगर तुम्हाला वाटेल कदाचित की आम्हाला थोडं दुखवायला लागलीत महाराज, तसं काही नाही, मनात आणू नका. जरी तुमचं तसं मन दुखावलं तरी मी तुमची क्षमा मागून हा कार्यक्रम सुरुवात करतो. तर प्रथम पाहूया की आपल्याकडे नाव विचारलेलं राम. तर बरेच मंडळी राम नावाला भितात, की म्हणतात की राम नाव ठेवलं तर त्याच्या जीवनामध्ये वनवास असतो. सीता नाव त्या संदर्भात आहे. सीता नाव आता अलीकडे ठेवत नाहीत, पण पूर्वी लोक सीता, मुलीचं नाव सीता, तर सीता नाव ठेवल्यानंतरही तिला वनवास भोगावा लागतो असं काही जणांचं मत आहे. आणि त्यात किती योग्य आहे ते बघूया आपण. तर आता रामाबद्दल बोलूया. राम हे नाव, श्रीराम, रामाचं नाव, देवाचं नाव आहे ते. जरी त्यांची कल्पना तशी असेल की त्याच्या जीवनात वनवास, तर ठीक आहे, ते बरोबर आहे की त्या व्यक्तीला खूप म्हणजे त्रास वगैरे होतो, म्हणजे बराच त्याला संघर्ष करावा लागतं वगैरे आहे खरं ते. आणि सीताच्या बाबतीत ही तसं आहे. वनवास म्हणून आता कुठं वनवासाला जातात लोक, पण तशा पद्धतीचा थोडक्यात त्रास होऊ शकतो या नावात. त्यानंतर आपल्याकडे दत्ता, दत्तात्रेय, दत्ता. तर अशा व्यक्ती जे आहेत, तर काही जणांचं म्हणणं आहे की दत्ता नाव ठेवलं तर त्याला झोळीच मागावं लागते, म्हणजे झोळी घेऊन फिरावं लागतं, भिक्षा मागावं लागेल, म्हणजे मागतकरी होतो थोडक्यात. त्याच्यात तसं एवढं नाही, पण बरंचसं भिक्षा वगैरे काही मागण्याच नाही, पण बऱ्याच वेळेस त्याला अडी अडचणी येतात. आता त्या नाव ठेवण्यामध्ये काय होतं, त्याला बी परफेक्ट जोडण्यासाठी काही पत्रिकेतले काही समजा ग्रहमान ह्या गोष्टीचा पण विचार करावा लागतो आपल्याला. औरउच्चारी नाव ठेवलं तर एवढा काही प्रॉब्लेम होत नाही, पण ते समजा जन्मनावातूनही आला असेल तशा नाव, तर तसं बरंचसं साम्य, म्हणजे त्याच्यात साम्य येतं. आणि त्यानंतर गणेश. आता गणेश म्हटल्यानंतर गणपती बाप्पाचं नाव आहे. आता गणपती बाप्पाचं नाव आहे, पण गणपतीला बरेचसे नाव आहेत. मेन जरी गणपती बाप्पाचं म्हणजे गणेश नाव, पण गणेश नाव ठेवल्यानंतर आणि त्या गणपती बाप्पाचे नाव, गणपती नाव ठेवतात लोक, काही जण जुने लोक ठेवलेले नावं, सिद्धिविनायक, विनायक वगैरे 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 आहेत, पण त्या नावात एवढं काही जास्त नाही. पण गणेश नावामध्ये जरा बरचसा घोटाळा आहे. आता एखाद्या मुलाचं नाव गणेश ठेवलं तर तो थोडं जरा हटके असतो, थोडंसं वेगळंच करतो तो, त्याच्यामध्ये बालिशपणा असतो. जरी वय वाढल्यानंतरही त्याच्यामध्ये बालिशपणा येतो, आगाऊ कुटाने करू शकतो तो, काहीतरी जरा खोडकरपणा राहतो त्या व्यक्तीमध्ये. आणि त्यानंतर एक समजा आता मुलीचं बघूया, मंगल. तर मंगल यांचा
प्रापंचिक जीवनामध्ये जरी नाव मंगल ठेवलं असत, मंगल म्हणजे चांगलं, मुलीचं नाव बरंच चांगलं असतं, पण तब्येतीच्या बाबतीत खूप तक्रारी असतात वगैरे, पण प्रापंचिक जीवनामध्ये खूप त्रास असतो अशा व्यक्तीला, म्हणजे अशा मुलींच्या बाबतीत सांसारिक. त्यानंतर आपण पाहूया की अलीकडे ठेवत नाहीत, पण पूर्वी बंडू एक उर्फ नाव ठेवायचे, बंडू. आता हे बंडू नाव कसं ठेवलं जातं हे काय मला त्याच्याबद्दल माहीत नाही. समजा पूर्वी नावं जास्त होते, बंडूराव वगैरे असं. तर बंडू ही व्यक्ती काही काही वेळेस बंडखोरच असते, म्हणजे समाजावर बंडखोरपणा करण्याचा त्याच्यात असतो नावाप्रमाणे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकते ते. कुणी दादागिरी करते, कुणी कशा पद्धतीनं कसं, कुणी गप बसून करतं, पण त्या बंडू नावामध्ये आहे बंडखोरपणाच आहे. त्यानंतर आपण पाहूया लिंबराज. आता ही लिंबराज नाव कसं ठेवलं जायचं, अलीकडे नाही ठेवत, पूर्वीचे नाव आहेत. लिंबराज ही म्हणजे एखाद्याची संतती समजा टिकत नसेल, संतती समजा 1-2 वर्षाचं मूल झाल्यानंतर मृत्यू पावत असेल, तर त्यावेळेस काय करायचे, लिंब म्हणजे कडुलिंबाला कीड लागत नाही म्हणून ती लिंबाचा राज, म्हणजे त्याला काही होऊ नये म्हणून लिंबराज हे ठेवायचे नाव. जसं का दगडू, धोंड्या, म्हणजे ही पूर्वी असं काय व्हायचं की काही कारणास्तव संतती टिकत नसत, 1-2 वर्षाची, 6 महिन्याची मृत्यू पावत असे, त्याच्यामुळे हे असे नाव ठेवल्या जायचं. आणि खरंच त्यांच्यामध्ये तसं बऱ्याचसं साम्य त्या नावामध्ये होतं. आणि त्यानंतर आता एक दुसरे विशेष बघूया की शुभांगी, मुलीचं नाव जर शुभांगी असेल तर त्यांचं वैवाहिक जीवन जरा खतरनाकच असतं. बऱ्याच वेळेस लग्नाचे प्रॉब्लेम होतात त्यांना, लग्न म्हणजे जुळत नाही, अगर काहीतरी प्रॉब्लेम, बरेच अडचणी निर्माण होतात, पण ते नावावरून नसतं, पण त्यांच्या पत्रिकेत बी तसं असू शकतं. नुसत्या नावावरून बी नाही धरता येत आपल्याला, पण त्या म्हणजे याच्यामध्ये शुभांगीमध्ये त्यांना बऱ्याच वेळेस वैवाहिक जीवन मिळत नाही. वैवाहिक त्यांची खूप इच्छा असते, परंतु त्यांना वैवाहिक जीवन मिळत नाही, काही ना काही कारणास्तव. जरी एखाद्याचं लग्न झालं तरी ते चांगल्या प्रकारे राहत नाही. ते समजा जरी नवरा बायको राहत असले तरी त्यांचं व्यवस्थित नसतं शुभांगीमध्ये. आणि त्यानंतर एक वैशाली, याच्यामध्ये सुद्धा त्यांना जबाबदारी पार पाडावी लागते, प्रापंचिक जबाबदारी, जी का पुरुषांना सुद्धा काम करावं लागतात, तेच काम त्या महिला करू शकतात. त्यांच्यावर सांसारिक जबाबदारी खूप येते, खूप म्हणजे खूप. बऱ्याच वेळेस वैवाहिक जीवनात खूप अडचणी असतात त्यांच्या. बऱ्याच वेळेस लग्नाच्या संदर्भात बी लग्न सुद्धा काही काही जणांचे लवकर होत नाहीत, झाले जमणं वगैरे, काही काही वेळेस म्हणजे ते पत्रिकेत बराचसा घोटाळा असतो. पण वैशाली नावामध्ये संघर्ष आहे त्यांना. आता जरी याच्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी असं बोललो असेल तर सगळ्या 100% जुळतील असं नाही, पण बऱ्याचशा जुळतात, 50-60% तर साम्य. वाटल्यास तुम्ही तुमच्या जवळपासचं कुठे समजा अशा नावाचं मी जे काही उल्लेख केला त्या नावाच्या जरी व्यक्ती असत्याल, तर तुम्ही थोडंसं निरीक्षण केलं तर तुमच्या सुद्धा लक्षात येईल की अशा पद्धतीनं आहे म्हणून. तर बऱ्याच जणांना वाटतं की नावात काय आहे, पण नावात बरंच काही आहे. म्हणून नाव आपल्याला कसं पाहिजे, समजा आपल्या मुलींचं नाव ठेवायचं आहे तर कशा पद्धतीनं ठेवायला पाहिजे हे त्याचा पण विचार करायचा, म्हणजे तुम्हाला कसं हवंय. आता राम वाईट नाही, राम नाव ठेवणं काही वाईट आहे का? देवाचं नाव आहे, त्याच्यातलं चांगलंपणा घ्या. राम हे आदर्श आहे, सीता या नावामध्ये संघर्ष आहे,
दत्तात्रय नावातले माणसं खूप शांत असं म्हणजे सौम्य असतात. दुसऱ्याबद्दल त्यांना खूप काही दया असते, बरंचसं वाटतं, म्हणजे दुसऱ्याविषयी त्या जास्त तो टीकात्मिक करत नाहीत ते. त्यानंतर आपण हे गणेश, हे गणेश नावात जरा अशा व्यक्तीपासून थोडंसं सुरक्षित राहायला पाहिजेत. म्हणजे पुन्हा बंडू असे लोक ही दुसऱ्यावर म्हणजे इफेक्ट करतात, ते म्हणजे असा दुष्परिणाम थोडंसं म्हणजे ते स्वतःकडे जास्त वळण्याचा प्रयत्न करतात, आपलं म्हणजे. आणि लिमराज ही समाजसेवेमध्ये जास्त हे करतात, म्हणजे त्यांना प्रापंचिक जीवनाचं एवढं काही नसतं, म्हणजे स्वतःसाठी काही इतरांच्या सामाजिक कामात हे थोडेसे असतात, म्हणजे ते थोडं मेमरी हँगच असतं त्यांचं थोडं. पण मदत करण्यात ते पुढे असतात, इतरांना मदत करू शकतात ते खूप. तसे सगळेच नाव, म्हणजे प्रत्येकाचं नाव म्हणजे काही सगळे वाईटच नाही, त्याच्यात चांगले गुण असतात, प्रत्येकामध्ये काही ना काही चांगलं. एक जरी असं असेल तरी इकडला एक बाजू चांगलीच असते, कुठलंही नाव असू द्या, सध्या खराब नसतं. फक्त थोडंफार आपल्याला समाजाला काही घातक गोष्टी कुठं काही असतात, त्याच्यामुळं वाटतं आपल्याला, पण सर्वच माणसं चांगली असतात. सर्व माणसं चांगले असतात. कुठलाही एक अवगुण असला एक चांगला गुण असतो कुणामध्येही. तसं वाईट वाटून घ्यायचं नाही. तर एक चर्चा केली आपण याच्यावर, आपल्याकडे तसा प्रश्न आला होता म्हणून. तर असो, आता आपला निरोप घेतोया आणि परत भेटतोय उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.